त्या एफस्टीन फाईलचं ह्याला उदाहरण दिलं, पण ठीक आहे, काय ते जगभरातले लोक होते. पण हे आमच्या राज्यातले आणि एका भागातले नाशिकमधले लोक आहेत. हे कळायला एवढा वेळ कसा काय गेला? आणि मला एक कळत नाही की हे राजकारणातले पुढारी सुद्धा एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे पास करायचे, पुरोगामी महाराष्ट्राचे आम्ही नेते म्हणून सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि बरोबर त्यांच्या विचाराच्या विरोधात कृती करायची. हे काय मला काही कळत नाही. हे अघोरी विद्या, हे अघोरी प्रकार, हे काय जे काय आहेत, बाबा, बाया, बुवा, कशा करता ह्यांना लागतात? हे लागतात कशा करता ह्यांना? दुसऱ्याला उपदेश करताना मात्र फार मोठं तत्वज्ञाच्या गोष्टी करायच्या आणि स्वतः मात्र शेण खायचं, असेच हे लोक दिसत आहेत. हे अशा लोकांना, शेण खाणाऱ्या लोकांना, ह्या अशा प्रवृत्तींना की ज्यांचा आदर्श समाजामध्ये बाळगावा अशी अपेक्षा असते, यांना एखादा चांगला जर राज्यकर्ता भेटला तर यांना धडा शिकवेल आणि तो शिकवला पाहिजे. असा धडा शिकवला पाहिजे की पुढच्या 25 वर्षात 50 वर्षात कुणी असा विचार सुद्धा करता कामा नये. परंतु या सरकारकडून ही अपेक्षा नाही.